माध्यमातून आवाहन केलं जाते। आपण बघतोय अभिज्योत विद्यालय या ठिकाणी जे आहे ते या मतदान केंद्रावर ड्रोनद्वारे जे आहे ते पोलिसांच्या वतीनं सूचना दिल्या जातात आणि कोणत्याही मतदारांनी दबावाला बळी पडू नये आणि जे आहे ते लोकशाहीसाठी मतदान करावं असं आवाहन जे आहे ते या ड्रोनच्या माध्यमातून केलं जातं। आणि खाली जर बघितलं तर हे जे आहे ते मतदान केंद्र आहे, अशा पद्धतीने जे आहे ते हायटेक पद्धतीनं आता निवडणूक विभागाच्या वतीने सुद्धा यंत्रणा राबवण्यात येत आहे आणि ही सगळी परिस्थिती जी आहे ते नियंत्रणात राहील, कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी जे आहे ते पोलीस प्रशासन असेल, निवडणूक प्रशासन असेल, अलर्ट मोडवर आलेलं आहे, ॲक्शन मोडवर आलेलं आहे। आणि हे जे आपण बघतो या ड्रोनच्या माध्यमातून जे आहे ते अशा पद्धतीनं सूचना दिल्या जात आहेत। हिंदी भाषा असेल आणि मराठी भाषा असेल, या दोन्ही भाषेमधून जे आहे ते सूचना देताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि कोणीही दबावाला पडू नये, कुणीही जे आहे ते आमिषाला बळी पडू नये आणि सगळ्यांनी जे आहे ते लोकशाहीचा हक्क बजावावा, अर्थात मतदान करावं असं आवाहन सुद्धा या ड्रोनच्या माध्यमातून करण्यात येतं। आपण जर बघितलं तर या ड्रोनची उंची साधारणपणे 400 ते 500 फूट असेल, मात्र असं असलं तरी अगदी खाली असलेल्या माणसापर्यंत हा आवाज व्यवस्थित ऐकायला मिळतो आणि यामुळे जे आहे ते नागरिक सुद्धा घराच्या बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात। ड्रोनच्या माध्यमातून जे आहे ते अशा पद्धतीनं हे सगळं आव्हान छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं जातं आणि मतदारांना सुद्धा आवाहन केलं जातं की सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे। अभिज्योत विद्यालय परिसरातील